नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC EGDच्या झालेल्या प्रश्नपत्रिका पूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेत आहोत. आतापर्यंत आपण 34+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी प्लेलिस्ट चेक करा. प्लेलिस्टमध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आज आपण 1 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 2 मधील पेपर पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात महिला साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये महिला साक्षरता दर सर्वात कमी आहे. खालीलपैकी कोणाला भारताचा फ्लाइंग शिख म्हणतात? तर या प्रश्नाचं तुम्हा सर्वांना उत्तर माहिती असेल की मिल्खा सिंग यांना फ्लाइंग शिख असं म्हटलं जातं. 1950-51 मध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये औद्योगिक क्षेत्राचे योगदान अंदाजे किती टक्के होते म्हटलेलं आहे? तर ते 11.8% होतं. खालीलपैकी हर्षवर्धनचा दरबारी कवी आणि हर्षचरितचा लेखक कोण होता? तर तो होता बाणभट्ट. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 103 अंतर्गत संसदेच्या कोणत्याही सभागृहाची बैठक बोलवण्याची आवश्यक संख्या ही सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या डॅश डॅश भाग असतो? तर 1 भाग असतो. दर 12 वर्षांनी साजरा केला जाणारा महामस्तकाभिषेक हा डॅश डॅश सण आहे? तर हा जैन सण आहे. कौशल भारत मिशन डॅश डॅशच्या प्रमुख कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आले? तर जे कौशल भारत मिशन आहे ते कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर रुक्मिणी देवी अरुंडेल यांनी कोणत्या नृत्यशैलीशी विविध पुरस्कार जिंकले आहेत? तर रुक्मिणी देवी अरुंडेल ज्या आहेत त्यांनी भरतनाट्यम या नृत्यशैलीमध्ये विविध पुरस्कार जिंकले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात भारत राज्याचे संघराज्य असेल असे म्हटले आहे? तर अनुच्छेद 1 मध्ये भारत राज्यांचे संघराज्य असेल असे म्हटले आहे. 1866 मध्ये खालीलपैकी कोणी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली? तर स्थापना केलेली आहे दादाभाई नौरोजी यांनी. यानंतर भारताच्या कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नोव्हेंबर 2022 मध्ये भारतात आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात खादी इंडिया पॅव्हिलियनचे उद्घाटन केले? तर ते आहेत नारायण राणे. त्यानंतर खालीलपैकी कोणी भारतातील हरित क्रांतीचे नेतृत्व केले? तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की MS स्वामीनाथन यांनी भारतातील हरित क्रांतीचे नेतृत्व केलेले आहे. जागतिक हरित क्रांती म्हणलं तर नॉर्मन बोरलॉग यांच्याशी संबंधित आहे. फ्रीस्टाईल कुस्तीपटूला त्याच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सामना समाप्त घोषित करण्यासाठी किती गुण असावे लागतात? तर त्यासाठी 10 गुण असावे लागतात. ईशान्येचे वारे कोठे उगम पावतात? तर जे ईशान्येचे वारे आहेत ते उत्तर गोलार्धातील उपोष्ण कटिबंधीय उच्चदाब क्षेत्रामध्ये उगम पावतात. नायट्रोजनचा अणुवस्तुमान किती आहे? तर नायट्रोजनचा अणुवस्तुमान आहे 14. आसामचे सत्तरिया नृत्य डॅश डॅश पासून प्रेरित आहे? तर आसामचे सत्तरिया जे नृत्य आहे ते भक्ती चळवळीपासून प्रेरित आहे. मायक्रोफायनान्स कर्जासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता डॅश डॅश तर नसते. इंडिया इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2022 मध्ये जागतिक शांतता दूत म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बबिता सिंग यांना सन्मानित करण्यात आले होते. इंडिया इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2022 मध्ये जागतिक शांतता दूत म्हणून. त्यानंतर खालीलपैकी कोणते जीवाणू संसर्गाचे लक्षण आहे म्हटलेलं आहे? तर ताप हे जीवाणू संसर्गाचे लक्षण आहे. त्यानंतर खालीलपैकी विषय निवडा सूचना आहे.
कृषी प्रक्रिया, तर कृषी प्रक्रियामध्ये विषम निवडा म्हटलेला आहे. फवारणी, पेरणी आणि नांगरणी आणि या ठिकाणी अन्न दिलेलं आहे. तर फवारणी, पेरणी, नांगरणी या कृषी संबंधित घटक आहेत, तर अन्न हा विषम असेल. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञान यावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी संख्या आहेत 1, 5, 17 आणि 53 आणि पुढे प्रश्नार्थक चिन्ह आहे. आता 1 गुणाकारामध्ये 3 अधिक 2 केलेलं आहे, किती आलं 5. त्यानंतर 5 गुणाकारामध्ये 3 अधिक 2 केलेलं आहे, किती आलं 17. 17 गुणाकारामध्ये 3 अधिक 2 केलेलं आहे, 53 आलं. म्हणजे इथं काय करावं लागणार आपल्याला, 53 गुणाकारामध्ये 3 अधिक 2 करावं लागेल. हे किती येणार, 159 अधिक 2 म्हणजेच किती, 161. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. टिप आहे, गणिती क्रिया केवळ पूर्ण संख्यावरच केल्या जाऊ शकतात. संख्येला त्यांच्या अंकामध्ये घटक अंकामध्ये विभाजित न करता, उदाहरणार्थ 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13 चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 40 वजा 15 केलात तर किती येणार आहे, 25. 25 गुणाकारामध्ये 7 करा, 175 येणार. त्यानंतर 30 वजा 11 किती येणार आहे, 19. 19 गुणाकारामध्ये 7 करा. मग आता जर तुम्ही ऑप्शन नंबर 1 पाहिलात तर त्या ठिकाणी 25 वजा 12 येणार आणि गुणाकारामध्ये 7 येणार. मग 25 मधून 12 गेले, किती राहिले, तर 13 शिल्लक राहिले. 13 गुणाकारामध्ये 7, 91 येईल. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेत पीपलला QUE OQME आणि मंकीला NOOLEZ असे लिहिले जाते. त्याच भाषेमध्ये सिल्वर कसा लिहिला जाईल म्हटलेला आहे. कशासाठी विचारलेला आहे, सिल्वरसाठी. तर या ठिकाणी +1 केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. यस नंतर काय येणार, टी. आता जो स्वर आहे तो स्वर जशाच तसा ठेवलेला आहे. स्वरामध्ये काही बदल, आता या ठिकाणी ई आहे आणि या ठिकाणी ई हे स्वर आहेत म्हणून तो जशाच तसा घेतला आहे. इथं पण ओ आणि ई हे स्वर आहेत, तर ओ आणि ही जशाच तसे ठेवले आहेत. म्हणजे या ठिकाणी काय होणार, आय हा स्वर आहे, आय जशाच तसा येणार. एल ठिकाणी एम, व्ही नंतर काय येणार आहे, डब्ल्यू येणार. ई जशाच तसा आणि आर नंतर एस, जे TIMWES. ऑप्शन नंबर 2 फक्त स्वर जशाच तसा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या मध्ये +1 केलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो. युनिव्हर्स, युनिकॉर्न, अंडरस्टूड, अनहॅपी आणि युनिफॉर्म असे हे शब्द आहेत. तर हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला UNI, UND दिलेला आहे, UNH आणि UNI. मग UNI, आय नंतर कुठला येऊ शकतो लवकर, तर UNIC दिलेला आहे इथं आणि इथं UNIF दिलेला आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर ऑप्शनमध्ये सुरुवातीला 3 प्रत्येक ठिकाणी आहे, म्हणजे तिसरा नंबरचा शब्द हा पहिल्यांदा येणार आहे. 3 नंबरचा पहिल्यांदा आला, त्यानंतर हा 3 कटला, UNDERSTOOD अंडरस्टूड. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की या 3 शब्दामध्ये युनिफॉर्म, युनिकॉर्न आणि युनिव्हर्स, तर या ठिकाणी काय येणार, अनहॅपी,
एक दिलेला आहे UNH, कारण H अगोदर येतं, I नंतर येतं, म्हणजेच 3 नंतर 4 येणार आहे. 3 नंतर 4 2 ऑप्शनमध्ये आहेत. तिसऱ्या शब्दावरून आपलं उत्तर निघू शकतं. त्यानंतर काय येणार, UNIC येणार, म्हणजेच 2 नंबर येणार. 3 4 2 अशा नंबरचा ऑप्शन कुठं आहे, तर 3 मध्ये आहे, म्हणजेच 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते पद येईल म्हटलेलं आहे. आता B नंतर C+1, C नंतर D, D नंतर काय येणार, E येणार. आता E जर तुम्ही सुरुवातीला पाहिलं तर या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी व्ही आहे, या ठिकाणी झेड आहे. ई एकाच ठिकाणी आहे, तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या ठिकाणी आहे का, तर नाही. तरी आपण दुसरा शब्द पाहूया. यस नंतर टी, टी नंतर यू, यू नंतर काय येणार आहे, व्ही, म्हणजे ई व्ही. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सांकेतिक भाषेत काय म्हटलेलं आहे, आवर संस्कार, याला फू, डा आणि बी. त्यानंतर सन्स, बर्थडे, टुडे यासाठी ला, फू आणि जा. दुसरं काय आहे, टुडे, आवर, मॅच यासाठी हे, दा आणि ला आहे. तर कार मॅचचा कोड काय असेल, कार आणि मॅचसाठी विचारलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं सन्स आहे आणि इथं सन्स आहे. या दोन्हीमध्ये सेम काय आहे, इथं फू आणि या ठिकाणी फू, म्हणजे फू आणि हे फू कॅन्सल झालं, कशासाठी, सन्ससाठी झालं. त्यानंतर आवर या ठिकाणी आहे, आवर या ठिकाणी आहे आणि आवर या दोन्हीमध्ये काय सेम आहे, हे डा आणि बी, म्हणजे इथं डा आहे, इथं डा आहे. उरलं काय, बीई, आणि इथं शिल्लक काय आहे, कार. कारसाठी काय येणार आहे, बीई येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी टुडे इथं आहे आणि टुडे इथं आहे. टुडेसाठी इथं ला आणि इथं ला कॅन्सल झालं. मॅच HE आणि BE शिल्लक राहिलं. तर HE आणि BE कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर हे बघा इथं HE आणि BE शिल्लक आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. संख्या मालिका आहे 63, 60, 66, 57. आता यामधला फरक घेतला तर 3 येणार आहे. त्यानंतर 6 येणार आहे. त्यानंतर फरक किती येणार आहे, 9चा फरक येणार आहे. म्हणजे पुढील फरक कितीचा येणार आहे, 12चा. 57 + 12 केलं तर किती येणार आहे, 69. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 8 व्यक्ती 2 समांतर रेषेमध्ये प्रत्येक 4 व्यक्ती अशा प्रकारे बसल्या आहेत की एकमेकांना लागून आहेत आणि व्यक्तीमधील अंतर समान आहे. रेषा 1 मध्ये A, B, C आणि D बसले आहेत आणि त्या सर्वांचे तोंड दक्षिणेकडे आहे. रेषा 2 मध्ये V, X, Y आणि Z बसले आहेत आणि ते सर्व उत्तरेकडे तोंड करून आहेत. म्हणजे 2 लाईन आहेत, या लाईनमधले व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत आणि या लाईनमधले उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. हे जेव्हा दक्षिणेकडे पाहत आहेत, यांची उजवी बाजू ही आहे, डावी बाजू ही आहे. त्यानंतर यांची ही डावी बाजू आहे आणि यांची ही उजवी बाजू आहे. काय म्हटलेलं आहे, बी ही एकमेव व्यक्ती एच्या शेजारी बसलेली आहे. ए हा वायच्या लगेच समोर बसला आहे. व्ही
ओळीच्या शेवटी डाव्या टोकाला बसतो. आता व्ही वरून आपल्याला येऊ शकतं की व्ही हा ओळीच्या अगदी डाव्या टोकाला बसतो. म्हणजे व्ही कुठं बसणार आहे? आता या ठिकाणी बसणार आहे. आता ABCDचं दक्षिणेकडे म्हणलेलं आहे. मग VXYZ हे उत्तरेकडे आहेत आणि व्ही हा डाव्या टोकाला म्हणजे व्ही या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर व्ही हा ओळीच्या शेवटी डाव्या टोकाला बसतो आणि सीच्या लगेच समोर बसतो. म्हणजे सी कुठे येणार? या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर डी लगेच सीच्या डावीकडे आणि एक्सच्या समोर बसला आहे. डी कुठं बसलेला आहे? सीच्या डावीकडे बसलेला आहे. म्हणजे सी कुठे येणार? या ठिकाणी येणार. सीची ही डावी बाजू आणि डी लगेच सीच्या डावीकडे आणि एक्सच्या समोर म्हणजे एक्स या ठिकाणी येणार आहे. आता इथं आपण पाहू शकतो की बी ही एकमेव व्यक्ती आहे, एच्या शेजारी बसलेली आहे आणि ए हा वायच्या लगेच समोर बसलेला आहे म्हटलेला आहे. वायच्या लगेच डावीकडे कोण म्हटलेलं आहे? वाय जर मी या ठिकाणी घेतला तर त्याची ही उजवी बाजू येणार. वाय इथे घेतला, वाय इथे येणार आहे. वाय जर या ठिकाणी घेतला तर त्याची उजवी बाजू येणार. पण वायच्या डावीकडे कोण बसलेला आहे म्हटलेलं आहे आपणास. म्हणजे वाय कुठे येणार? या ठिकाणी येणार. डावीकडे कोण येणार? झेड येणार, जो शिल्लक राहिलेला आहे तो. मग बी ही एकमेव व्यक्ती आहे, एच्या शेजारी बसले आहे आणि ए हा वायच्या लगेच समोर म्हणजे वायच्या समोर कोण बसलेला आहे? ए बसलेला आहे आणि बी या ठिकाणी बसलेला आहे. प्रश्न काय आहे की वायच्या लगेच डावीकडे कोण आहे? वाय हा इथं आहे. वायच्या लगेच डावीकडे कोण बसलेला आहे? झेड बसलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते पद येईल म्हटलेलं आहे. झेड नंतर एक्स नंतर व्ही. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी -2 केलेले आहेत तर किती येणार? टी. परत -2 केले तर किती येणार आहेत? एफ. परत -2 करा, डी येतील आणि परत -2 करा, सी येणार. TFDC कुठल्या ऑप्शनमध्ये दिसत आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसत आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. 6 व्यक्ती आहेत ABCDE आणि F टेबलाच्या मध्यभागी तोंड करून गोलाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 व्यक्ती बसलेले आहेत. ई बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसतो. समजा मी या ठिकाणी बी घेतला, बीची ही उजवी बाजू, ई जो आहे तो बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसतो. एफ बी आणि एच्या शेजारी बसतो. आता बी या ठिकाणी आहे म्हणजे एफ इथे येणार आणि ए इथे येणार, कारण एफ हा ए आणि बीच्या शेजारी बसतो. डी हा एफच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर. आता एफची डावी बाजू ही आहे. एफच्या डावीकडे म्हणजे या ठिकाणी येणार, दुसऱ्या स्थानावर बसला आहे. सीच्या उजवीकडे लगेच कोण बसला आहे म्हटलेलं आहे. आता एकच जागा शिल्लक आहे. शिल्लक जागेमध्ये सी घ्या. सीची ही कोणती आहे? उजवी बाजू आहे. सीच्या उजवीकडे लगेच कोण बसलेला आहे? ई बसलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे आणि फिरवणे मान्य नाही म्हटलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही हा पाहू शकतो, इथं ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. दिलेले विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसाधारणप्रमाणे ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न वाटत असली तरी ती सत्य असल्याचे गृहीत धरून दिलेल्यापैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानाचे तार्किकदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा म्हटलेलं आहे. काही टेप गोंद आहेत. काही टेप काय आहेत? गोंद आहेत म्हटलेलं आहे. काही टेप हे गोंद आहेत. काही गोंद हे पेंट आहेत. काही गोंद हे काय आहेत?
एकात एक अशी वर्तुळं काढायची आहेत. या ठिकाणी बघा, काही टेप हे गोंद आहेत, काही गोंद हे पेंट आहेत आणि सर्व पेंट्स संगणक आहेत म्हटलेलं आहे. सर्व पेंट्स काय आहेत, म्हणजे हा मोठा वर्तुळ येणार यामध्ये. सर्व पेंट्स काय आहेत, संगणक आहेत. आता निष्कर्ष पाहूया. काही टेप पेंट आहेत. आता काही टेप हे पेंट आहेत का, नाही. हा इथं आहे, हा इथं आहे. पहिला निष्कर्ष चुकीचा झाला. सर्व गोंद पेंट आहेत. गोंद या ठिकाणी आणि पेंट, आता काही गोंद पेंट आहेत पण सर्व गोंद पेंट आहेत का, नाही, म्हणजे दुसरा निष्कर्ष चुकीचा ठरला. काही गोंद पेंट आहेत. गोंद या ठिकाणी, पेंट या ठिकाणी. काही गोंद पेंट आहेत का, तर हो आहेत. म्हणजेच निष्कर्ष फक्त 3 अनुसरण करतो. कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये, की फक्त निष्कर्ष 3 अनुसरण करतो. यानंतर पुढील प्रश्न. दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी ज्या प्रकारे संबंधित आहे त्या प्रकारे पाचव्या अक्षरसमूहाशी संबंधित पर्याय निवडा म्हटलेला आहे. काय दिलेलं आहे, एफ, जे आणि आर. आता या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलात तर +5 केलेला आहे. एफ मध्ये +5 करा, काय येणार आहे, के. जे मध्ये +3 करा, एम येईल. आर मध्ये +2 करा, आर मध्ये +1 करायचं आहे, किती येणार, यस येणार. के एम यस. ऑप्शन नंबर कुठं आहे, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. +5 +3 आणि त्यानंतर आपण 1 केलेला आहे. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा म्हटलेला आहे. शंकूचा आकाराशी संबंध आहे, तर कारचा संबंध कशाशी आहे, वाहनाशी संबंधित आहे. पेपर घडी केलेला आहे. तोडलेला भाग खाली दाखवला आहे. जेव्हा घडी उघडली जाईल तेव्हा तो कसा दिसेल म्हटलेला आहे. तर या ठिकाणी हा जो पेपर आहे तो तोडलेला भाग दाखवलेला आहे या ठिकाणी. आता हा भाग जो तोडलेला आहे तो इथं तुम्ही पाहू शकता, म्हणजे वर पण अशा पद्धतीने येणार आहे. इथं आहे का, याला इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा भाग इथं, परत हा वरी भाग असा, म्हणजे फक्त ऑप्शन नंबर 3 मध्येच एकमेव अशा पद्धतीने दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. आता या ठिकाणी @चा अर्थ पती आहे. त्यानंतर अँडचा अर्थ काय आहे, आई आहे. हॅशटॅगचा अर्थ आहे मुलगी. पर्सेंटेजचा इथं प्रिंट मिस्टेक आहे, बहीण आहे. तर R#P म्हणजे हॅशटॅगचा अर्थ काय आहे, पती. आर हा, सॉरी, हॅशटॅगचा अर्थ आहे मुलगी, म्हणजेच R#P. आर ही मुलगी आहे, कोणाची, पीची. P @W, चा अर्थ आहे पती. P हा पती आहे. W म्हणजे हे पती पत्नी झाले. W %F म्हणजे W ही बहीण आहे F ची. त्यानंतर F @K म्हणजे F ही आई आहे K ची. काय म्हटलेलं आहे की R आणि K चा संबंध, R आणि K. आता W आणि F या बहिणी आहेत आणि R आणि K यांच्या मुली आहेत. आरचा केशी संबंध काय येणार आहे, मावस बहिणीचा येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायापैकी अशा पर्यायाची निवड करा जो पुढील आकृती पूर्ण करेल म्हटलेला आहे. तर या ठिकाणी 4 नंबरची जी आकृती आहे ती पूर्ण करणार आहे क्रम. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या समीकरणामध्ये स्टार चिन्हक्रमाने बदलण्याचा आणि समतोल राखण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. खालील पर्यायामधून गणिती चिन्हांचे योग्य समायोजन करा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर 4 घेऊया. हे कसं होईल, 45 भागाकारामध्ये 15 गुणाकारामध्ये 13 बरोबर 52 भागाकारामध्ये 26 अधिक 37. आता
15ने 45ला भागला तर भाग जाईल 3चा, 3 गुणाकारामध्ये 13. 26ला 52ने भाग दिला तर भाग जाईल 2चा अधिक 37. 13 किती 39 आणि 37 अधिक 2 किती 39. म्हणजेच जो आपण ऑप्शन नंबर 4 घेतला होता तो काय आहे, बरोबर आहे. यानंतर खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. तर या ठिकाणी सुद्धा आपण मायनस आणि भागाकार हे दोन्ही चिन्हांची अदलाबदल करणार आहोत. हे तयार कसं होईल, 112 भागाकारामध्ये 14 वजा 40 अधिक 4 गुणाकारामध्ये 18 बरोबर 40 होणार. 14ने 112ला भाग दिला तर भाग जाईल 8चा वजा 40 अधिक 18 आणि 4चा गुणाकार 18 चोक 72 बरोबर 40. अगोदर वजाबाकी करा, वजा 32 येणार आहे अधिक 72 बरोबर 40. आता मोठ्या संख्येचं चिन्ह येणार वजाबाकी करून, म्हणजेच किती येणार 40 बरोबर 40. म्हणजे जो ऑप्शन नंबर 4 आपण घेतला होता तो काय होता, बरोबर होता. यानंतर खाली दिलेल्या आकृतीनुसार यम्यांवर ठेवलेल्या आरशात तयार झालेल्या आकृतीची योग्य प्रतिमा शोधा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर आपण प्राथमिक गणित यावरील प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, वस्तूंच्या चिन्हांकित किमतीवर 10% आणि 12% अशा सवलती दिल्यानंतर रुपये 9,504ला विकली जाते, म्हणून त्याची चिन्हांकित किंमत डॅश डॅश आहे. चिन्हांकित किंमत किती आहे माहिती आहे का, नाही, म्हणून x घ्या. गुणाकारामध्ये सुरुवातीला 10% आणि 12% सवलती आहेत, म्हणजे 90 छेदस्थानी 100. गुणाकारामध्ये किती 88 छेदस्थानी 100 आणि बरोबर काय येणार 9,504 येणार. आता हे x बरोबर 9,504 भागाकारामधील 100 वर गुणाकारामध्ये जाणार आणि छेदस्थानी काय राहणार 90 गुणाकारामध्ये 88. आता हा शून्य कटला आणि हा इथला शून्य कटला. 9ने जर भाग दिलात या ठिकाणी 9 1 9, परत शून्याचा भाग 1 हे 1056 येणार. परत हे जर सॉल्व केलात तर तुमचं उत्तर किती येणार आहे 12,000, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, दोन संख्यांचा HCF 6 आहे आणि त्यांचा LCM म्हणजेच लसावी 2,53,080 आहे. जर एक संख्या 4,218 असेल तर दुसरी संख्या कोणती, काही नाही, फक्त संख्या मोठी दिलेली आहे, दुसरं काहीच अवघड नाही. तुम्हाला माहिती आहे की लसावी गुणाकारामध्ये मसावी बरोबर एक संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या. मग LCM किती दिलेला आहे तो लिहून घ्या. त्यानंतर मसावी किती दिलेला आहे तो लिहून घ्या. मसावी आहे 6, छेदस्थानी एक संख्या दिलेली आहे, त्या संख्येला छेदस्थानी घ्या, बरोबर काय येणार दुसरी संख्या येणार. आता जर हे तुम्ही कॅल्क्युलेशन पूर्ण सॉल्व केलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 360. इथे डायरेक्ट तुम्ही 6ने पण भाग देऊ शकता. 6ने भाग दिल्यानंतर 703 येणार, 703ने डायरेक्ट याला भाग द्या, 360 तुमचं उत्तर येणार आहे. त्यानंतर खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हटलेलं आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता की काय दिलेलं आहे 3 छेदस्थानी 5, 7 छेदस्थानी 10, 11 छेदस्थानी 15 आणि 13 छेदस्थानी 20. आता जेव्हा आपण छेद समान करू, छेद समान केल्यानंतर आपणास मोठी संख्या मिळणार आहे. आता छेद समान काय होणार आहे 60 होणार आहे. 5ला कितीने गुणावे लागेल 12ने, म्हणजेच खाली गुणल्यानंतर वर पण मग वर 36 येणार. या ठिकाणी 6ने म्हणजे 42 येणार. या ठिकाणी 4ने म्हणजे इथं 44 येणार आणि या ठिकाणी 3ने म्हणजे इथं 39 येणार. मग 11ला जर आपण 11/15चा जर छेद समान केला तर इथं 60 आणि वर 44 येणार आहे, म्हणजेच हीच मोठी संख्या असणार आहे 11 छेदस्थानी 15. यानंतर पुढील प्रश्न, मोहन आणि सोहन एकाच ठिकाणाहून अनुक्रमे 8 किलोमीटर प्रति तास आणि 9 किलोमीटर प्रति तास वेगाने चालतात. जर मोहन आणि सोहन त्याच दिशेने जात आहेत तर 4.5 तासानंतर मोहन आणि सोहनमधील अंतर किती म्हटलेलं आहे. आता मोहन हा जातो 8 किलोमीटर
सोहन हा जातो 9 किलोमीटर प्रति आवर वेगाने. यामधला फरक घेतला तर येणार आहे 1 किलोमीटर प्रति आवर. आणि 4.5 तासामध्ये 1 किलोमीटर प्रति आवर वेगाने, म्हणजेच उत्तर किती येणार आहे 4.5 किलोमीटर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, क्रिकेट संघातील 11 खेळाडूचे रन्स आहेत 12, 9, 52, 34, 30, 20, 56, 16, त्यानंतर 27 आणि 72. छेदस्थानी किती येणार 11 खेळाडू आहेत म्हणून 11 खेळाडूचे रन्स येणार. सरासरी विचारलेला आहे. आता या सर्वांची बेरीज किती येणार आहे तर ती बेरीज येणार आहे 330. छेदस्थानी 11 करा, उत्तर किती येणार 30. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कपिल, मोहन आणि राजू अनुक्रमे 18, 36 आणि 54 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. त्यांनी एक काम एकत्र करून सुरू केले, पण मोहन काम पूर्ण होण्याच्या 8 दिवस आधी निघून गेला आणि राजू काम पूर्ण होण्याच्या 6 दिवस आधी काम सोडतो. तर काम पूर्ण होणारा अंदाजी वेळ शोधा म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना कपिल आहे, कपिल एक काम 18, मोहन आहे, मोहन एक काम 36 आणि राजू आहे तो 54 दिवसामध्ये. यांचा लसावी घेतला तर 108 येईल. या ठिकाणी येईल 6, 3 आणि इथं 2 येणार. काय म्हटलेलं आहे की जो मोहन आहे तो काम पूर्ण होण्याच्या 8 दिवस आधी सोडून गेला, जिथं 8 करा, 8 त्रिक 24 येणार. त्यानंतर राजू काम पूर्ण होण्याच्या 6 दिवस आधी, या ठिकाणी 6 या, हे येणार 12. या दोघांची बेरीज करा, ते येणार 36. काम किती होतं हे 108. 108 मध्ये प्लस 36 करा, किती येणार आहे 144. मग आता या ठिकाणी काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ म्हटलेला आहे. या तिघांची बेरीज करा, 6, 3 आणि 2 किती येणार आहेत 11. 11ने भाग दिला तर 13 दशांश समथिंग येणार आहे. आणि आपल्याला विचारलेला आहे अंदाजे दिवस शोधा, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एक विक्रेता आहे, 300 रुपयांना 20 सफरचंद खरेदी करतो आणि 15 सफरचंद 300 रुपयांना विकतो. रुपये 300चा नफा मिळवण्यासाठी किती सफरचंद खरेदी आणि विक्री करावी असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 300 रुपयांना 20 सफरचंद खरेदी करतो, जे हे किती येणार 15. त्यानंतर 300 रुपयांना 15 सफरचंद विकतो म्हटलेलं आहे, जे या ठिकाणी किती येणार 20. 15 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे 5चा फरक आहे. 300चा नफा मिळवण्यासाठी म्हटलेला आहे. 300 छेदस्थानी 5 करा, किती येणार 60. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 30,000 रुपयाचे चक्रवाढ व्याज वार्षिक 9% दराने 5,643 बनवले आहे, तर कालावधी शोधा म्हटलेला आहे. तर या ठिकाणी बाय ऑप्शन जा, ऑप्शन नंबर 4 येईल 2 वर्षानंतर. यानंतर पुढील प्रश्न आहे, अमोलने त्याच्या उत्पादनाच्या किमती 20% वाढवल्या. नफा ना तोटा तत्वावर उत्पादने विक्रीसाठी त्याने किती सूट द्यावी म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 20 घ्या, छेदस्थानी 100 + 20 करा, म्हणजे 120 येणार. गुणाकारामध्ये 100, हा 0 कटला आणि हा 0 कटला. 200 छेदस्थानी 12. जर या ठिकाणी आपण 4ने भाग दिला, 4 त्रिक 12 आणि 4 25, 50 छेदस्थानी 3%. ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, जर सिलेंडरची उंची 56 सेमी आणि पायाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्याचे घनफळ शोधा म्हटलेलं आहे. आणि घनफळ बरोबर सूत्र आहे पाय r वर्ग h. या ठिकाणी पायची किंमत घेऊया 22 छेदस्थानी 7. r काय 28 गुणाकारामध्ये 28, h किती आहे 56, 7 8 56. याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करा, तुमचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3.
यानंतर पुढील प्रश्न आहे, समरीन आणि गरिमा मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. जर समरीन एकटीच ते काम 10 दिवसात पूर्ण करू शकते, तर गरिमा एकटी तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करू शकते असं म्हटलेलं आहे. तर 8 गुणाकारामध्ये 10 आणि दोघांचा फरक घ्या, 8 वजा 10, 2 येणार, 2 चोक 8 आणि 10 चोक किती 40, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी होमवर्क आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न आहे, स्कूटरची किंमत 20% कमी झाली आणि आता त्याची किंमत 72,000 रुपये आहे, तर त्याची मूळ किंमत काय? मूळ किंमत नेहमी 100% असते. मूळ किंमत आपणास माहीत आहे का नाही म्हणून x घ्या, ती नेहमी 100% असते. काय म्हटलेलं आहे? 72,000 120% कमी झाली आहे, म्हणजेच इथं 80 येणार. 72,000 गुणाकारामध्ये 100, छेदस्थानी 80, हा शून्य कॅन्सल, 8 9 72, हे किती येणार? 90,000 रुपये, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढील प्रश्न, 432, 648 आणि 576चे मसावी आणि लसावी अनुक्रमे डॅश डॅश आणि डॅश डॅश आहेत असं म्हटलेलं आहे. तर याचा लसावी आणि मसावी काढायचा आहे तुम्हाला. त्याचं उत्तर येणार आहे 72 आणि 5184, म्हणजे 72 येणार मसावी आणि लसावी येणार 5184. ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, असे प्रमाण शोधा ज्यामध्ये 155 रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे तांदूळ आणि 120 रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे तांदूळ यांचे मिश्रण करून 135 रुपये प्रति किलो किमतीचे तांदळाचे मिश्रण मिळाले आहे. 155 प्रति किलोचा तांदूळ आहे, त्यानंतर 120 प्रति किलोचा आहे. किती दर प्रमाणात म्हणलेला आहे? 135. आता यांची वजाबाकी करा, या ठिकाणी लिहा, यांची वजाबाकी करून या ठिकाणी लिहा. इथे येणार 15, इथे येणार 20. आता याला 5 ने भाग द्या, 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20, गुणोत्तर किती आलं? 3/4. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, रमेश आणि सुरेश एकाच बिंदूपासून 1920 मीटर लांबीच्या वर्तुळाकार मार्गावर एकाच दिशेने एकाच वेळी धावायला सुरू करतात. ते 40 मीटर प्रति सेकंद आणि 64 मीटर प्रति सेकंद वेगाने धावू लागतात. तर सुरुवातीपासून किती वेळानंतर ते प्रथमच रस्त्यात कुठेतरी भेटतील म्हटलेलं आहे. एकूण किती आहे? 1920 मीटर अंतर आहे. एकाच वेळी सुरू करतात. हा 40 मीटर प्रति सेकंद, हा 64 मीटर प्रति सेकंद, यामधला फरक येणार किती येणार? 24 मीटर प्रति सेकंद येणार. म्हणजे 24ने जर आपण याला भाग दिला तर किती येणार आहे? 80 सेकंद. 24चा ज्यांना पाडापाठ आहे त्यांना कॅल्क्युलेशन एका सेकंदात येईल, कारण 24 8 92. एका वॉशिंग मशीनची किंमत रुपये 25,000 आहे. किंमत प्रथम 20%ने वाढवली आणि नंतर 20%ने कमी केली, तर वॉशिंग मशीनची किंमत किती म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी सुरुवातीला किंमत किती आहे? 25,000 आहे. सुरुवातीला वाढवली 20%ने, 120 झालं. त्यानंतर 20%ने कमी केलं, 80 छेदस्थानी 100 झालं. आता हे 3 शून्य आणि या ठिकाणचे हे 3 शून्य, हा 1 आणि हा 1, इथं राहिलं 25 शिल्लक. या ठिकाणी 12 8 96 चा गुणाकार केला तर तुमचा गुणाकार येणार आहे 24,000. ऑप्शन नंबर 2. यानंतर 7 4 आणि 7 चे चौथे प्रमाणपद काढा म्हटलेलं आहे. जे 7 छेदस्थानी 4 बरोबर 7 छेदस्थानी x, या ठिकाणी x गुणाकारामध्ये 7 बरोबर 7 गुणाकारामध्ये 4. x बरोबर काय येणार? 7 गुणाकारामध्ये 4 छेदस्थानी 7, 7 7 कॅन्सल झालं, शिल्लक काय राहिलं? 4. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एक व्यक्ती आहे 26,000 रुपयांना संगणक विकून 4% नफा कमवते. जर त्याने ते 19,000 रुपयांना विकले तर काय नुकसान होईल म्हटलेलं आहे.
तर या ठिकाणी 26,000 किमतीचा 4% नफा म्हणजे 104, 19,000ला जर विकले तर काय नुकसान होईल म्हटलेलं आहे. 19,000 गुणाकारामध्ये 104, छेदस्थानी 26,000 करा. हे सॉल्व केलात तर तुमचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4, 24%. ज्याची बाजू 0.75 सेमी आहे त्या घनाचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आहे म्हटलेलं आहे. तर त्याचं सूत्र आहे 6a² 6 गुणाकारामध्ये, आता हे 0.75 आहे, याला आपण 75 छेदस्थानी 100 लिहू शकतो. म्हणजेच 75 छेदस्थानी 100 गुणाकारामध्ये 75 छेदस्थानी 100. याचं जर कॅल्क्युलेशन केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहला प्रश्न है, निम्नलिखित में से अशुद्ध वाक्य कौन सा है? रघु ने निकिता को मिठाई दी, मैं बचपन में वहाँ जाता था, ये दोनों शुद्ध है. प्रत्येक व्यक्ति कविता नहीं कर सकते, यही अशुद्ध है. प्रत्येक व्यक्ति कविता नहीं कर सकता आएगा. बैल और बकरी घास चरते हैं, ये भी शुद्ध वाक्य है, तो अशुद्ध ऑप्शन नंबर 3 है. आगे का सवाल है, निम्न वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोचित शब्द का चयन कीजिए. इस पर जिसकी लाठी उसकी भैंस वाली कथा चरितार्थ होती है, तो इसके लिए सही आएगा. ये कहावत है कि जिसकी लाठी उसकी भैंस. निम्नलिखित वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर उपयुक्त पर्यायवाची शब्द कौन सा होगा? राम कुशल कारागिर है, तो राम भुवन कारागिर है, यह सही आएगा. उसे यहाँ आने के लिए बोल दो. उपरोक्त वाक्य में क्रिया संबंधी त्रुटि पहचान कर निम्नलिखित में से शुद्ध वाक्य का चयन कीजिए. तो शुद्ध वाक्य आएगा, उसे यहाँ आने के लिए बता दो, उसे यहाँ आने के लिए भेज दो, उसे यहाँ आने के लिए कह दो, यही सही आएगा. इसके आगे का सवाल है, क्षेत्र को लेकर भारत में संघर्ष अब आम बात हो गई है. उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर भाववाचक संज्ञा शब्द क्या होगा? तो वो शब्द होगा क्षेत्रीयता को लेकर भारत में संघर्ष आम बात हो गई है. निम्नलिखित मुहावरे का उपयुक्त अर्थ क्या होगा? कागजी घोड़े दौड़ाना, मतलब बिना मतलब का काम करना, उसे कागजी घोड़े दौड़ाना कहते हैं. निम्नलिखित अर्थ वाले मुहावरे का चयन विकल्पों में से कीजिए. किसी व्यक्ति का पुरानी परंपरा के साथ चलना, उसे कहते हैं लकीर का फकीर होना. पीतांबर उपरोक्त वाक्य में रिक्त स्थान के लिए उपयुक्त विकल्प में से निम्न में से क्या होगा? तो पीतांबर के लिए क्या होगा? पीले रंग का वस्त्र. प्रातः काल में सूरज की किरणें मन को भाती है. उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के उचित पर्यायवाची शब्द का चयन विकल्पों में से कीजिए. तो सही आएगा रश्मि. किरणों के लिए पर्यायवाची क्या शब्द है? रश्मि है. आशा से बहुत अधिक, इस वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या होगा? आशातीत. महिला जब भाषण दे रही थी उसकी आवाज़ में एक आकर्षण था. निम्न में से कौन सा इस वाक्य में प्रयुक्त आकर्षण शब्द का विलोम नहीं है कहा है? तो नहीं कहा है, इसका सही है विपकर्षण. बीज बोने के थोड़े दिन बाद अंकुर निकलने लगे. वाक्य के किस भाग में अशुद्ध वर्तनी वाला शब्द है कहा है? तो अशुद्ध वर्तनी वाला शब्द है बीज बोने. इसके आगे का सवाल है, जो अंडे से जन्म लेता है, वाक्यांश के लिए इनमें से उपयुक्त शब्द कौन सा होगा? तो जो अंडे से जन्म लेता है उसे कहते हैं अंडज. उद्यम से ही सफलता मिलती है. उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के विलोम शब्द का चयन विकल्पों में से कीजिए. तो इसके लिए सही शब्द है निरुद्यम. उद्यम के विलोम क्या आएगा? निरुद्यम आएगा. जिसको लांघना कठिन हो, ऊपर दिए गए वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा?
जिसको लांघना कठिन हो उसे दुर्लभ कहते हैं। आगे एक पैराग्राफ है। निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्द हटा दिए गए हैं। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। पहला वाक्य है, एक बार बिल्ली ने उचक कर 2 में से डैश डैश अंडा तोड़ दिया। तो इसके लिए सही शब्द आएगा 2 में से 1 अंडा तोड़ दिया। मेरी माँ ने डैश डैश तो देखा तो उसे दुख हुआ। तो मेरी माँ ने उसे देखा तो उसे दुख हुआ। उसने स्टूल डैश डैश चढ़कर दूसरे अंडों को बचाने की कोशिश की। तो मेरी माँ ने उसने स्टूल पर चढ़कर दूसरे अंडे को बचाने की कोशिश की, लेकिन डैश डैश कोशिश में दूसरा अंडा उसकी हाथ से गिरकर टूट डैश डैश। तो उसकी कोशिश में जो दूसरा अंडा था वो इस कोशिश में दूसरा अंडा उसी के साथ गिरकर टूट गया। अतिशय सोपा हा पॅसेज होता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDचा झालेला पूर्ण पेपर पाहिलेला आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।